नको, तिथे नको ना बाबा, तुम्ही नका जाऊ मला कुठे सोडून. मला सांगताय मन एकाग्र करायला? तुमचं काय चाललंय? थाऱ्यावर नाहीये मन. असं काही नाही. काही नाही, बरंच काही आहे. सुलेखा, मन तेव्हाच थाऱ्यावर नसतं जेव्हा मनाला पटत नसलेल्या किंवा हवा हवा अशा वाटणाऱ्या गोष्टी मनावर राज्य करत असतात. तुमचं काय झालंय? माझ्या मनावर पूर्ण ताबा आहे. माझ्या मनावर आजपर्यंत ना कोणी राज्य केलंय ना यापुढे करेल. सोहळ्यानंतर असं वाटत नाही. काय म्हणायचंय काय तुला? हा सोहळा माझ्यासाठी सुवर्ण संधी होती, जी तुम्हाला तिथे पाठवून मी मातीमोल करून घेतली. असंच होतं. तर संधी तेव्हाही मिळाली होती जेव्हा प्रियाच्या मनाचा ताबा घेतला होतास. तेव्हा काय झालं? तेव्हा मी एकटी होते. मग इथे काय सैन्य येणार होतं बरोबर तुझ्या? सोपान होतं माझ्या बरोबर. सोपान? हसायला काय झालं? सोपान या नावात आणि माणसात काहीच नाहीये म्हणून हसले. ना जीव ना शक्ती, अतृप्त इच्छा. मदत करायला जगतोय का मदत मागायला जगतोय देवच जाणे. एक इच्छाशक्ती सोडली ना तर काही नाहीये त्याच्यात. माझी ही ती गत होऊ नये म्हणून ही सगळी धडपड चालली आहे माझी. घाबरू नकोस, काही होणार नाही. मी आहे. म्हणून तर घाबरतीये. सुलेखा, माझा आता माझ्या सावलीवरही विश्वास राहिलेला नाहीये. यापुढचं युद्ध मला कोणालाही कुबडी म्हणून वापरून लढायचं नाही. मग लढ ना. आधी रंगायला शिक, मग पायावर उभी राहा. चालायचा प्रयत्न कर. जमलं तर धावायचाही प्रयत्न कर. आणि मग उडण्याची स्वप्न बघायची. कळलं? शुभ्रा, काय ग, काय झालं? काही नाही. शुभ्रा, काय चाललंय तुझ्या डोक्यात? आदिनाथ, तुम्हाला सांगायचंच राहून गेला. यावेळी वाड्यावर मला एक वेगळाच अनुभव आला. वेगळा अनुभव म्हणजे? अगं मी सुद्धा विचारेन म्हणत होतो. काय झालं होतं तुला? आदिनाथ,
आत्तापर्यंत मला गेल्या जन्मातली माणसं दिसली होती, पण यावेळी सोहळ्यात मला सोहळ्यात काय शुभ्रा? आदिनाथ आपल्या वाड्यावरचा सोहळा फक्त या जन्मातल्या माणसांचा नव्हता. त्यात महादेव होता, गोदा होती, श्रीरंग रानडे होते, अगदी पार्वती सुद्धा होती. त्याचबरोबर तरुण सोपान होता, छोटा दिनू सुद्धा होता. हे सगळे दिसले मला. आदिनाथ, तुमच्या जागी महादेव आजोबा होते, आजोबांच्या जागी छोटा दिनू. आणि सुलेखाच्या जागी? नाही, तिच्या जागी कोणीच नाही दिसलं मला. आई बाबांच्या जागी, कुसुमात्याच्या जागी किंवा मुन्नाच्या जागी? नाही, त्यांच्याही जागी कोणीच नव्हतं. म्हणजे याचा अर्थ फक्त चौघांचाच पुनर्जन्म झालाय. मग त्या जन्मातल्या बाकीच्यांचं काय? त्यांचाही झाला असेल, पण कदाचित ते इथे नसतील. पण मग हे चौघ एकत्र का? आजोबा म्हणतात ना, पुनर्जन्म गेल्या जन्मातल्या चुका सुधारायला किंवा भोगायला होतो, किंवा मग गेल्या जन्मातले हिशोब चुकते करण्यासाठी होतो. काय होत्या त्या चुका? कसले हिशोब राहिले असते? नाही माहित, पण सारखं वाटतंय या जन्मात गेल्या जन्मातले सगळे हिशोब पूर्ण होणार. एक विचारू शुभ्रा? काय? गेल्या जन्मी केलेल्या चुका सुधारण्यासाठी माझा जन्म झालाय, की गेल्या जन्मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी माझा जन्म झालाय? असं का बोलताय आदिनाथ? प्रथमेश, तू, डॉक्टर विराट सामंत, तुम्हाला मागचा जन्म आठवतोय? जर मागच्या जन्मी तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याची किंवा त्याचं प्रायश्चित्त घेण्याची संधी आहे तुमच्याकडे. पण माझं काय? मी किती काळ अंधारात चाचपडत राहू असा? ही शिक्षा नाहीये तर काय आहे सांग ना. काय ग, काय चाललंय? काही नाही ग, असंच आठवणी वाड्यावरच्या. बघू.
कॅमेऱ्यात छोट्या छोट्या आठवणी तशाच्या तशा जपून ठेवता येतात ना. किती फोटो मावतात ग यार. आहे तशी बऱ्यापैकी मेमरी, 50 एक मावतील. आदिनाथ किती छान दिसतात ना या सदऱ्यात. शुभ्रा, मला कधी कधी वाटतं आपल्या डोक्यात सुद्धा अशी मेमरी चिप असते तर बरं झालं असतं नाही. खरंच. शुभ्रा, तुला जेव्हा मागचा जन्म आठवत नव्हता तेव्हा खूप त्रास झाला असेल ना तुला. खूप. त्यावेळी डोळ्यासमोर मागच्या जन्मातलं काहीही दिसायचं. अनोळखी तरीही ओळखीचे वाटणारे चेहरे दिसायचे, काहीही घटना दिसायच्या. पण प्रिया, त्यावेळी मला भूतकाळ आठवायला खरी मदत डॉक्टर जोशींनी केली. अजूनही सगळा भूतकाळ समोर आलेला नाहीये, पण तो जाणून घ्यायची ओढ त्या घटनांनी वाढवली. आणि आता मात्र ते चेहरे ओळखीचे वाटतात. पण शुभ्रा, तू तर डॉक्टर सामंतांकडे जायचीस ना. डॉक्टर सामंत सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांचा पुनर्जन्म या गोष्टीवर विश्वास नाहीये, निदान आधी तरी नव्हता. डॉक्टर जोशींनी माझा भूतकाळ वाचला, आणि नुसता वाचलाच नाही, मलाही वाचायला शिकवला. मला हे फोटो कॉम्प्युटरवर बघता येतील? हो, त्यात काय झालं. एक काम कर ना, आण ना दादाचा लॅपटॉप. मला तसेही सगळे फोटो ट्रान्सफर करायचे. थांब, आत्ता आणते. हे घे. शुभ्राला जर तिचा मागचा जन्म आठवू शकतो, तर मला माझ्या या जन्मातला एक दिवस नाही आठवू शकणार. डॉक्टर जोशी नंबर मिळवायला हवा. चल कुसुम, मी निघतो. अरे थांब थांब दादा, थांब 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 जरा. अरे तू थांब जरा. मला एक मिनिट, तर हळू बोल. कुसुम, मला ऐकू येईल असं बोल. हो, मला काहीतरी तुला सांगायचंय. सांग. काय? अरे चा, तुला काहीतरी सांगायचं ना मला. हो हो हो. सांग. मी हे विसरले बहुतेक. काय विसरलीस? आठवते. मग आठवणी सांग, चल लवकर. म्हणजे मी हे आठवते की मी काहीतरी विसरलीये. थँक गॉड, तुला काहीतरी आठवतंय. मला चहा द्यायचं विसरलीस का? ते चहा म्हणजे क्लासला जायच्या आधी तू 2दा चहा पितोस हे माहितीये मला, आणि तुझा झालाय तो पिऊन आता. म्हणजे प्रत्येकाच्या खाण्यापिण्याचं तू एवढं नोंदी ठेवतेस? काहीतरीच काय दादा. जाऊ दे, मी तुला लेक्चर का देतोय? मला क्लासला जायला उशीर होतोय, मी जातो. आठवलं तर मला क्लासला फोन करून सांग काय ते. हा, नक्की. हे कुसुम, तू एक युक्ती का नाही करत? काय काय? त्या दिवशी तू प्रियाला सांगितलंस ना, सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आठवते ते आठवायचं. हा, एक 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 करत पुढे यायचं, आणि मग कुठली गोष्ट ते आठवतं. कर प्रयत्न, मी निघतो. हो बाई, म्हणजे माझं प्रियासारखं झालंय की काय? हा बाई गो. हा, आठवलं. अरे दादा दादा, अरे वहिनीनी ते अभिषेकासाठी पेठे गुरुजींना सांगायला सांगितलंय. दादा, मी सांगितलं. हॅलो, तनिष्का बोलतायत का? कोण? मी शेखर फाटक बोलतोय. कोण? शेखर फाटक, ॲडव्होकेट शेखर. सॉरी, मी ओळखत नाही तुम्हाला. अहो, विराटचा वकील मित्र बोलतोय.
बोला वकील साहेब, बोला. खूप छान चाल खेळत तुम्ही. वकिलांनी त्याची हुशारी कोर्टातच दाखवायची असते असं नाही, नाही का? पण वकिलांनी वकिली दाखवताना नात्यांचा गैरवापर करू नये. मी वापर केला आणि तो तुम्हाला गैर वाटला कारण तुम्ही गैर आहात. मी त्यांची बायको होतात, आता नाही आहात. नसेन, पण ज्या अर्थी त्यांनी माझ्या सांगण्यावरनं केस मागे घेतली आहे त्या अर्थी आपलं कोण आणि परकं कोण हे तुमच्या लक्षात आलं असेल, नाही? मला माहिती आहे तुमच्या हातनं एक केस गेली आहे. डोंट वरी, तुम्हाला आणखीन केसेस मिळवून देईन मी. काहीही गरज नाहीये. माझ्याकडे भरपूर केसेस होत्या आणि आहेत. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ही केस मी एक वकील म्हणून नाही तर एक मित्र म्हणून घेतली होती. खूप छान आर्ग्युमेंट्स करता, शोभताय. विराटचे मित्र शोभताय. थँक्यू. मग आता एका मित्रासाठी मित्र म्हणून तर ही केस सोडाच, पण एक वकील म्हणूनही या केसमध्ये लक्ष नाही घातलं तरी चालेल. ॲडव्होकेट मिस्टर फाटक. लक्षात ठेवेन, नीट लक्षात ठेवेन. बरं ठीक आहे, मी बरी आहे. बरं स्वप्नील, तुला जर ह्यांचा फोन आला तर मला फोन करायला सांगशील? उशीर होणार असेल तरी फोन करायला सांगा, म्हणावं मी वाट बघते. बरं ठेवू? अगं मगाशी आधीला फोन लागत नाही म्हणून मी पण स्वप्नीलला केला होता फोन. तू म्हणालीस ना तो त्याच्याबरोबर असेल म्हणून, तर तो आधी स्वप्नील बरोबर नव्हताच. मग आता काय म्हणत होता स्वप्नील? अहो त्यांची मीटिंग ठरली होती पण अचानक कॅन्सल झाली. मग घरी ये म्हणून सांग आधीला. आई त्यांचा फोन बंद आहे. स्वप्नील तेच म्हणत होता बॅटरी लो आहे. अचानक असे फोन बंद कसे होतात ग? आणि मग आता आहे कुठे तो? नाही माहित नाही. आधी म्हणजे ना मध्येच असा कसा वागतो ग हा? तुला सगळं दिवसाचं टाइम टेबल सांगून जायचा ना. आता हे काय, कुठे जातोय, कधी येणार, काही सांगत नाही. काय ग? अहो एखादी मीटिंग अचानक ठरली असेल, नाही तर वाटेत कोणतरी भेटलं असेल त्यांना. मोबाईल वापरतात तर घराबाहेर पडताना नीट चार्ज का करून घेत नाहीत? बंद. कसा वाटला सोहळा? फॅन्टॅस्टिक. प्रत्येक क्षण इतका संस्मरणीय की त्याचा हँगओव्हर अजून जातच नाही. खरंच खूप मजा आली. मला वाटलं होतं की तुम्हाला आवडेल, नाही आवडणार. मेन आय नो तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण एक सांगू, कुटुंबाची ओढ काय असते ते एकटा राहणाऱ्या माणसालाच कळतं. त्यातून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं नसूनही मला माझ्याच कुटुंबात असल्यासारखं वाटतं. सिम्पली ग्रेट. आणि पियू? तिला सुद्धा खूप मजा आली. शी इज बॅक टू हॉस्टेल नाव. पण जाण्यापूर्वी माझ्याकडून एक प्रॉमिस घेतलंय तिने. या पुढच्या सुट्ट्यांमध्ये तिला कुठेही जायचं नाहीये, वसईच्या वाड्यावर जायचंय. आजोबांची गप्पा मारायच्या आहेत, प्रथमेशशी खेळायचं आहे. शुअर. लहान मुलं म्हटली ना की आजोबा त्यांच्याहून लहान. आजोबा तर ग्रेट आहेतच, पण त्या वास्तूत सुद्धा असं काहीतरी आहे की तिथे पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं. एक प्रकारची ओढ आहे, एक प्रकारची हुरहुर. ही ओढ किंवा हुरहुर डॉक्टर विराट सामंतना वाटते की श्रीरंग रानडे?